मित्रांनो, एक गमतीशीर उदाहरण आहे बघा. तुम्हाला जर मी सांगितलं उठा, बाहेर जा आणि रस्त्याच्या मध्यभागी नाचा, नाचा नाही ना? का हो? कारण तुम्ही म्हणाल लोक काय म्हणतील, लोक मला वेडं म्हणतील. नाही नाचणार, कदाचित मी पण नाही नाचणार. पण कल्पना करा, आपल्या घरातल्या कोणाचं तरी लग्न आहे, आपल्या बहिणीचं लग्न आहे किंवा कोणत्या नातेवाईकांचं लग्न आहे. मुलगा जो आहे तो परदेशातून आलाय, त्याला 15 दिवसात परत जायचंय म्हणून अर्जंट लग्न ठरवलंय आणि अर्जंट लग्न ठरवल्यामुळे पुढे मंगल कार्यालय मिळालं नाही. म्हणून आपल्याच्या घराच्याच बाजूला एका मोठ्या हॉलमध्ये आपण लग्नाची व्यवस्था केली. हीच वेळ आहे, हळद वगैरे झाली आहे, लग्नाची वेळ झाली आहे आणि नवरदेव वरात घेऊन आलाय. घोड्यावर नवरदेव बसलाय, तिथं डीजे वाजतोय, तिथं लोक नाचताय. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी सांगता, अरे लग्नाला उशीर होतोय, जा नवरदेवला आतमध्ये घेऊन या. आणि तुम्ही जातात, नवरदेवला म्हणतात चला आतमध्ये जायचं. नवरदेव म्हणजे कोण? आपले होणारे जिजा. ते म्हणतात आपण लगेच जाऊ, पण एक झलक, एकदा तू नाच. आणि तिथं वातावरण असं आहे की डीजे वाजवला जातोय, सगळे नाचताय आणि आपल्याला कोणीतरी नाचायला सांगतोय. तेव्हा नाचाल? निश्चित नाचाल. मग माझा प्रश्न आहे, तोच खंड आहे, तोच देश आहे, तेच राज्य आहे, तोच जिल्हा आहे, तोच तालुका आहे, तेच गाव आहे, तीच जागा आहे, तोच रस्ता आहे, तीच वेळ आहे. तुम्ही तेव्हा नाचाल, आत्ता का नाही? विचार करण्याचा विषय. तेव्हा नाचाल, आत्ता का नाही? कारण आत्ता नाचण्याची पूरक आणि पोषक परिस्थिती नाही आहे. पण तेव्हा तुम्ही का नाचाल? कारण लग्नाचं निमित्त आहे, लोक डीजे वाजवताय, बरेच जण नाचताय, म्हणजे नाचण्यासाठी लागणारी पूरक आणि पोषक परिस्थिती तेव्हा आहे, म्हणून आपण तेव्हा नाचू. याचा अर्थ काय की आपली जर नाचण्याची इच्छा असेल तर नाचण्यासाठी लागणारी पूरक आणि पोषक परिस्थिती जर तयार केली तर नाचण्याची इच्छा आपली पूर्ण होऊ शकते. मला सांगायचं काय समजून घ्या मित्रांनो, की आयुष्यात आपल्याला जे करायचंय, जे करण्याची इच्छा आहे, जे आयुष्यात व्हावं असं आपल्याला वाटतं, ते होण्यासाठी लागणारी पूरक आणि पोषक परिस्थिती आपल्या मनाची, आपल्या व्यवसायाची, आपल्या मित्रपरिवाराची आणि सामाजिक लेवलला जर पूरक आणि पोषक परिस्थिती तयार केली तर अशक्य असं काहीच नाहीये. म्हणजे कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. ती गोष्ट होण्यासाठी लागणारी पूरक आणि पोषक परिस्थिती तयार केली तर ती गोष्ट सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट होण्यासाठी पूरक आणि पोषक परिस्थिती निर्माण करणं हे आवश्यक झालंय. आता दुसरं उदाहरण सांगतो ह्याच घटनेसंदर्भात. तुम्ही जर पालक असाल तर तुमच्या मुलांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही जर मुलं असाल, विद्यार्थी असाल तर तुमच्या पालकांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? साधा प्रश्न आहे. आता आपण एक काहीतरी कन्सिडर करू. समजा पालकांना प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काय अपेक्षा आहे. तुम्ही बऱ्याच मोठी लिस्ट सांगाल की त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी काम सांगितलेलं काम ऐकलं पाहिजे, त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, त्यांना चांगल्या सवय लागल्या पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींची यादी तुम्ही सांगा. माझा पालकांना प्रश्न आहे, ह्या अपेक्षा कोणाच्या आहे? तुमच्या आहे. आणि अपेक्षा कोणी पूर्ण करायची आहे? तुमच्या मुलांनी. माझा प्रश्न आहे, अपेक्षा तुमच्या आहेत आणि त्यांनी का पूर्ण करायच्या? तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा काय संबंध? तुम्ही म्हणाल ते आमचे मुलं आहे म्हणून? नाही चालणार असं. अपेक्षा तुमच्या आहे, पूर्ण करण्याचा त्यांचा संबंध काय? तुमचं म्हणणं केलं पाहिजे, जन्म दिला आम्ही त्यांना, अरे असं कसं? मग मी जर आता बोललो माझी अपेक्षा आहे तुम्ही आता नाचावं, जा रस्त्याच्या मध्यभागी जा बाहेर आणि नाचा. माझी अपेक्षा आहे ना की तुम्ही जाऊन रस्त्याच्या मध्यभागी बाहेर जाऊन नाचावं. तुम्ही नाचाल? अपेक्षा माझी आहे, तुम्ही का पूर्ण करायची? तर तुम्ही नाही नाचणार. पण मित्रांनो, मला काय सांगायचं समजून घ्या. माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी जाऊन नाचावं. तर मला काय करावं लागेल माहिती आहे? तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी नाचण्यासाठी मला पूरक आणि पोषक वातावरण तयार करावं लागेल. कल्पना करा, इकडनं एक मिरवणूक येते किंवा इकडनं एक आध्यात्मिक काहीतरी सत्संग सुरू आहे, कुठंतरी मिरवणूक सुरू आहे आणि त्या मिरवणुकीसाठी डीजे आणला गेलाय. तो डीजे कोणीतरी वाजवत आहे, मिरवणुकीचं वातावरण झालंय, सगळे नाचताय आणि त्यावेळेस जर तुम्ही तिथं असाल तर तुम्ही देखील तिथं नाचाल. म्हणजे माझी जर इच्छा आहे की रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही नाचावं तर रस्त्याच्या मध्यभागी नाचण्यासाठी लागणारं पूरक आणि पोषक वातावरण
तयार करायची जबाबदारी जर मी घेतली आणि ती जबाबदारी घेऊन मी जबाबदारी पार पाडली तर तुम्ही तिथं नाचाल. म्हणजे जेव्हा मी तुमच्याकडनं इच्छा व्यक्त करतोय की रस्त्याच्या मध्यभागी येऊन तुम्ही नाचावं, तेव्हाच जर नाचण्यासाठी लागणारी पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी घेऊन मी त्यावर कृती केली तर माझी इच्छा पूर्ण होईल. हेच आपल्या मुलांच्या बाबतीत पण आहे मित्रांनो, की तुमची इच्छा आहे मुलांनी ज्या ज्या गोष्टी करावं त्या गोष्टी होण्यासाठी लागणारं पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि ती जबाबदारी कृतीत आणून तसं लागणारं पूरक आणि पोषक वातावरण तयार करावं लागेल. ते वातावरण जर तयार केलं तर तुमच्या मुलांकडच्या इच्छा पूर्ण होतील. आणि सेम मुलांच्या बाबतीत पण आहे. मुलांची पालकांकडनं जर काही अपेक्षा असेल तर त्या अपेक्षा पालकांनी पूर्ण करण्यासाठी लागणारं पूरक आणि पोषक वातावरण मुलांना तुम्हाला देखील पूर्ण करावं लागेल. तुम्हाला वाटतं पालकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाऊ द्यावं, तर तुमच्यावर विश्वास ठेवता येईल इतकं पूरक आणि पोषक वातावरण तुम्हाला वडिलांच्या मनात तयार करावं लागेल, आईच्या मनात तयार करावं लागेल. त्यामुळे या उदाहरणात मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण समोरच्याकडनं काहीतरी इच्छा व्यक्त करतो की ह्या माणसाने ही अशी गोष्ट केली पाहिजे, काहीतरी अपेक्षा आपण ठेवतो, त्यावेळेस ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारं पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आणि ती जबाबदारी कृतीत आणून आपण तसं वातावरण तयार केलं पाहिजे. तेव्हाच आपल्या अपेक्षा आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. आज एवढंच सांगतो. आणि मित्रांनो, असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.